श्री स्वामी समर्थ. जय गजानन. जाणून घेऊया चातुर्मासाच्या काळात कांदा लसूण का खात नाहीत. भारतात अध्यात्म आणि धर्म हे प्राचीन काळापासून लोकांच्या आस्थेचे विषय राहिलेले आहेत. अनेकदा आध्यात्मिक प्रवचनांमध्ये किंवा साधनेमध्ये कांदा आणि लसूण खाऊ नये असे सांगण्यात येते. जैन समाज आणि वैष्णव संप्रदायामध्ये अशी शिकवण आढळते. कांदा आणि लसूण टाळा असे सांगण्यात येते. यामागे काय कारण आहे? संन्याशांच्या भोजनातही कांदा आणि लसूण नसते. खरे तर कांदा आणि लसूण हे धर्माच्या विरोधी नाहीत, परंतु कांदा लसणाच्या अंगी असलेल्या गुणांमुळेच त्यांचा त्याग करायला सांगितलं जातं. लसूण आणि कांदा हे उष्ण प्रवृत्तीचे आहेत. शरीरात यामुळे उष्णता निर्माण होते. त्यामुळेच या पदार्थांचा समावेश तामसिक आहारात करण्यात आला आहे. कांदा आणि लसूण खाल्ल्याने मन अध्यात्मापासून दूर होण्याची शक्यता असते. अध्यात्मात मन एकाग्र करण्यासाठी केवळ कांदा आणि लसूणच नाही तर शरीर, मनात तामसिक वृत्ती वाढविणाऱ्या अनेक पदार्थांना वर्ज्य मानण्यात आले आहे. लसूण आणि कांद्याशी निगडीत एक पौराणिक कथासुद्धा आहे. या कथेबद्दलसुद्धा आता आपण जाणून घेऊयात. असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान विष्णू समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताचे मोहिनी रूप धारण करून देवी देवतांमध्ये वाटप करत होते, तेव्हा तेथे 2 राक्षस देखील येऊन बसले. त्यांचं नाव होतं राहू आणि केतू. त्यांना अमृताचे काही थेंब हाती लागले. परंतु जेव्हा भगवान विष्णूंना राक्षसांच्या कपटाबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी त्या दोन्ही राक्षसांचं डोकं धडावेगळं केलं. मुंडकं धडावेगळं केल्याने ते अमृताचे थेंब जमिनीवर कोसळले आणि त्यातून कांदा व लसूण यांचा जन्म झाला. एक महत्त्वाची गोष्ट इथे समजून घ्यायला हवी. अमृतापासून तयार झाल्याने रोगांशी लढण्यासाठी आवश्यक गुण या दोघांत अमृतामुळे होते. परंतु राक्षस मुखातून बाहेर पडल्याने अत्यंत उग्र दर्प वास यातून यायचा. त्यामुळेच त्यांना अपवित्र म्हटलं जातं. कांदा लसूण का खाल्ल्या जात नाही त्यामध्ये एक शास्त्रीय कारणसुद्धा आहे. चातुर्मासाच्या काळात पावसाळा असल्याने एकूणच आपली पचनशक्तीही मंदावलेली असते. त्यामुळे या काळात कमी, हलका आणि पचायला सहज सोपा असा आहार घेणं सांगितलं गेलं आहे. कांदा लसूण चातुर्मासात वर्ज्य आहेत. मुळातच कांदा आणि लसूण हे पचायला जड आहेत. पचनशक्ती मंद झाल्याने तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणेही आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळंच पूर्वजांनी या 4 महिन्यात कांदा लसूण खाऊ नका असे सांगितलं आणि त्याला धार्मिकतेची जोड दिली. आषाढ महिन्यातली पहिली नवमी कांदे नवमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी कांद्याची भजी करून खाल्ली जातात. कांद्याचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. नंतर कांदा खाऊ नये यासाठी आधी ही सोय सांगितली आहे. मांस, मटण, मासे हेही पचायला जड असतात. त्यामुळे त्याचंही सेवन करू नये असं सांगितलं गेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चातुर्मासाच्या काळात कांदा लसूण का खात नाही त्याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केली. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय गजानन. गणगण गणात बोते.